एक अत्यंत उपटसुंभ आणि सुमार बुद्धिमत्तेची बाई सातत्याने मीडिया स्पेस मिळवण्यासाठी आणि मी कशी जास्त लॉयल आहे किंवा मलाच कशी सगळी चिंता पडलेली आहे देवेंद्र फडणवीसांची इमेज वाचवायची, कदाचित मी बोलले नाही तर फडणवीसांच्या मदतीला कोणी येऊच शकणार नाही, ब्ला 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 ब्ला. यासाठी बिचारी सातत्याने व्हिडिओ तयार करत असते, सातत्याने बोलत असते. पण प्रॉब्लेम हा आहे की तरीसुद्धा मीडिया दखल घेत नाही बरं का. ते का दखल घेत नाही खरं तर आता मी सुद्धा त्याच्यावरती बोलायची गरज नाही आणि म्हणून मला ते नाव घेऊन तोंडही खराब करावंसं वाटत नाही. ते फक्त एवढ्यासाठी आत्ता सांगावंसं वाटलं की अजूनही स्वतःचा पॉलिटिकल रिलेव्हन्स टिकवण्यासाठी ठाकरेंवर तोंड करून भुंकणे एवढा एकच टास्क तुम्ही करू शकता. किंबहुना तुमची बौद्धिक आणि शारीरिक आणि एकूण वैचारिक कुवत ही तुमची इतकीच आहे, त्याच्या पलीकडची नाही. त्यामुळे तुम्ही तुमची कुवत दाखवा. ती कुवत दाखवल्यामुळेच कदाचित एखाद दुसरा तुकडा मिळू शकतो. तुमच्या त्या सगळ्या कुवतीवर प्रश्नचिन्हही उपस्थित करायचे नाहीत आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायच्या नाहीत. पण वाईट एका गोष्टीचं नक्की वाटते मला की हे सगळं नाटक, स्क्रिप्ट आणि काय 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 प्रश्न सुचणारी सगळी लोक त्या सगळ्यांना संजय राठोड आठवत असतील की नाही. चप्पल मारण्याची भाषा, कधी पायाला छप्पन्न बांधण्याची भाषा, कधी कोणाची आयझेड करण्याची भाषा, कधी काय तर कधी काय असं सगळं करून आपण डायलॉगबाजी करून लोकांच्या लक्षात राहू असं त्यांना वाटत राहतं. किंबहुना असं सगळं केल्यामुळेच आपल्याला कदाचित अधिक जास्त स्कोप किंवा स्पेस मिळू शकेल असंही वाटत राहतं. पण नाही हो, आता तुम्ही कालबाह्य झालात आणि तुम्ही कालबाह्य झालात हे मान्य करा ना. लवकर बऱ्या व्हा. तुम्हाला मानसिक उपचाराची अधिक गरज आहे.